तर वळूया आपण बक्षीस समारंभ सोहळ्याकडे. पारितोषिक वितरण सोहळा थोड्याच वेळात सुरुवात होईल, पण सर्वप्रथम आपण ज्या व्यक्तीचं नाव घेणार आहोत, कंबालपाड्याचे आमचे समाजसेवक दानशूर व्यक्ती जय म्हसोबा चषक 2025 पारितोषिक वितरण सोहळा थोड्याच वेळात तुमच्या भेटीला येत आहे. तर पारितोषिक सोहळा वितरण करण्यापूर्वी आम्ही ज्या खास मान्यवरांनी आम्हाला सढळ हस्ताने मदत केली आणि स्पॉन्सरशिप केली, त्या स्पर्धेसाठी संपूर्ण पारितोषिक आम्हाला पाहायला मिळाले. ते प्रथम क्रमांकाचा चषक असेल, द्वितीय क्रमांकाचा चषक असेल आणि त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा चषक असेल, ते आम्हाला संपूर्ण चषक मिळाली होती. कंबालपाडा गावाचे एक यशस्वी उद्योजक समाजसेवक उमेश उर्फ बाळू मंगल भोईर यांच्या शेलार यांच्या हस्ते आम्हाला संपूर्ण स्पर्धेतील चषक मिळाले. तर त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणाने आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांचे सुद्धा पारितोषिक आम्हाला मिळाले आहेत. त्या सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. तर वळूया मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही आमंत्रित करतो संजय बनोरिया साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. तर मेगा फायनलमध्ये संघ थोडा अडचणीत होता, त्यानंतर वनडाऊनच्या भूमिकेत फलंदाजीसाठी आले आणि वडवली संघाची आणबान शान एक स्टार क्रिकेटर शुभम पाटील फलंदाजीसाठी आले. 20 धावा केल्या, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने तब्बल 20 धावा केल्या आणि मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो शुभम पाटील वडवली बी संघाचा. तर I11 यंगस्टार क्रिकेट संघाचा शुभम पाटील ठरतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो शुभम पाटील या खेळाडूला. चांगली कामगिरी केली, वेलपेड शुभम पाटील, चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये तुम्ही. तर वळूया आपण आता उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज तुम्ही पाहू शकतात. तर याच दरम्यान आमचे मान्यवर दर्शन आडणकर साहेब DSAचे कोच, कृपया तुम्ही सुद्धा बक्षीस वितरणाला सामील व्हा. दर्शन आडणकर, प्रथमेश असतील चौधरी यांना सुद्धा विनंती आहे, पंकज चौधरी यांना सुद्धा विनंती आहे. तर लवकर या, प्रथमेश चौधरी आणि पंकज चौधरी. तर वळूया उत्कृष्ट गोलंदाजासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे काका. तुम्हाला आमची विनंती आहे, तुमच्या शुभ हस्ते आम्ही उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक वितरण सोहळा करत आहोत. या तर काकांच्या शुभ हस्ते आम्ही उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये पूर्णपणे प्रभावित केला. त्या गोलंदाजाने तब्बल विकेट कॅरी केल्या, 6 पॉइंट झाले त्याचे 18. उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्यांचे ॲक्शन सुद्धा तुम्ही पाहिले, थोडेसे भावेश पवार यांच्यासारखी वाटली. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय नारायण गावातील विकी माने संघ असेल. I11 यंगस्टर संघ 6 गडी बाद केल्या आणि स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. तर काकांच्या हस्ते तुम्हाला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यात आलंय. चांगली गोलंदाजी केली, 6 विकेट्स त्यांनी कॅरी केल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो विकी माने आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. तर वळूया उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेतील बेस्ट बॅटर. तर काका तुम्हाला सुद्धा विनंती आहे, तुमच्या शुभ हस्ते आता आम्ही बेस्ट बॅटरचा पुरस्कार देऊ. तर बेस्ट बॅटर फलंदाज ठरलाय तो 4 सामने खेळला, कालच्या सत्रात तुम्ही पाहिले फक्त 3च सामने खेळला. आज मेगा फायनल होती, मेगा फायनलला ते उपस्थित नव्हते, पण 3 सामन्यामध्ये तब्बल 60 पॉइंट्स कॅरी करत असताना फलंदाज ठरलाय तो प्रितेश पाटील मॅन फ्रॉम दापोडे संघ असेल तो I11 यंगस्टर संघाचा. 60 डावा या स्पर्धेमध्ये त्याने कुठल्या आणि 60 पॉइंट कॅरी केले. तर मी विनंती करतो अमोल फराड यांना त्यांच्या अनुपस्थितीत तुम्ही या पारितोषिकाचा सन्मान घ्यावा. प्रितेश पाटील असतील या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर या स्पर्धेमधील तुम्ही पाहू शकतात. प्रितेश पाटील
चांगली फलंदाजी केली. तब्बल 3 सामन्यामध्ये देखील 60 डावा कुठल्या संयमी खेळी केली. त्यानंतर विस्फोटक फलंदाजी केली. तर मी आता आमंत्रित करतो पुढच्या पुरस्काराकडे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मी जाहीर करत आहोत ते आणि आमचे आरुष यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच स्मित असते. तर आरुष 11 संघ ठरतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. अक्षरा आरुष 11 संघ आणि संपूर्ण संघाने इकडे यावं. अक्षरा आरुष 11 संघ या संघ ठरतोय तो तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. आरुषाच्या चेहऱ्यावर स्मित असते कारण त्यांना माहिती आहे की तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मला मिळाली. त्यामुळे एक फोटो सेशन आम्ही करत आहोत. तर लखन साहेब तुमच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचा पारितोषिक तुम्ही द्यावं. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो आमचे लखन साहेब यांना. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अक्षरा आरुष 11 संघ मालक असतील ते गणेश साहेब. या स्पर्धेमध्ये संपूर्ण मॅन ऑफ द मॅचचे चषक आम्हाला मिळाले ते गणेश साहेब शिलकर यांच्या माध्यमातून आणि त्यांचा सुपुत्र ट्रॉफी स्वीकारत असताना आरुष ठरलाय. आरुष 1 मिनिट तुझ्याशी संपर्क साधत आहे. आरुष आज तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक मिळालंय तुला. ट्रॉफी मिळाली. खुश आहे का? हो. तर मग आज ट्रॉफी पुढे देवापुढे ठेवणार का स्वतःच्या बाजूला ठेवून झोपणार? देवाकडे. तर थँक्यू. हा होता आरुष. चांगली कामगिरी केली त्याने. पहिल्या सामन्यात खेळताना सुद्धा दिसला. तर वळू आता आपण द्वितीय पारितोषिकाकडे. तर या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक मिळाला इथे विश्वकर्मा 11 संघ बादसे या संघाला. चांगली कामगिरी केली. बोससे हा संघ ठरला तो रनर्स अप संघ. जय मसोबा चषक 2025 मधला चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ओपन संघाविरुद्ध पराभूत झाला पण चांगली लढत दिली तुम्ही. ओपन संघाविरुद्ध चांगला खेळ करावा लागतो आणि अशातूनच चांगले खेळाडू तयार होतात. चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली. विश्वकर्मा 11 बोससे या संघाला संजय बनोरिया साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक. आणि रनर्स अप ठरले ते विश्वकर्मा 11 बोससे संघ. सेकंड प्राइजचे मानकरी. तर चांगला खेळ खेळला तुम्ही. सुतार समाजातून मेगा फायनल मध्ये प्रवेश दाखल केला. आज या दिवसात तब्बल 10 संघ खेळले या स्पर्धेमध्ये आणि या 10 संघांमध्ये 9 संघांवर मात करत असताना मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. तर काँग्रेट्स आहे. तर 2 शब्द आम्ही तुमच्याकडून ऐकू इच्छितो. चांगली कामगिरी राहिली तुमची या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चांगला खेळ झाला. कसा वाटतं आज? खूप छान वाटते. फर्स्ट टाइम मी या साईडला खेळायला आलोय आणि सगळ्या मुलांच्या मेहनतीमुळे आम्ही आज या पोझिशनला पोहोचले. जर आमचा एक प्लेअर अनफिट झाल्यामुळे आम्ही थोडं डिसअपॉइंटेड आहोत. जर तो फिट असता तर आम्ही ट्राय केला असता फर्स्ट प्राईजसाठी. अनफॉर्च्युनेटली त्याच्या अनफिटनेसमुळे थोडंसं आम्हाला गमावं लागलं फर्स्ट प्राईज. बाकी आमचे सगळे पोरं चांगले खेळल्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. असेच मेहनत करत राहा आणि याच्या पुढे आपण जिथे जाऊ तिथे आपण अशीच कामगिरी करू. मी अशी इच्छा बाळगतो सगळ्यांपासून. खूप सुंदर असं व्यक्तित्व व्यक्त केलं तुम्ही. आणि आम्ही देखील उल्लेख केला होता समालोचन करत असताना अजय थोडेसे फिट असते तर मेगा फायनल जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला असता. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा असतील. तर अजूनही काय तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. तर थोड्याच वेळात तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. तर 2 मिनिटं आम्ही वळतोय आता मुख्य पारितोषिकाकडे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ठरलाय तो I11 यंगस्टर संघ डोंबिवली.
तर मी पुन्हा एकदा विनंती करतो, अमोल फराड संघाचे कर्णधार असतील, त्याचप्रमाणे रोहित असतील, विकास असतील, वेदांत असतील, प्रवीण असतील, अमोल असतील. पिंट्यादादा दोशी यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक. अमोल फराड यांना विनंती आहे की 2 शब्द तुम्ही बोला. आपला ग्रामीणचा संघ तुम्ही बांधला आणि आम्हाला देखील आनंद झाला अमोल फराड तुमच्यावर, तुमच्या संघ बांधणीवर आम्हाला सुद्धा गर्व आहे. संपूर्ण संघ तुम्ही ग्रामीणचा खेळवला आणि ग्रामीणचा संघ आता कुठेही कमी राहिला नाही हे तुम्ही दाखवून दिलं. खुल्या गटातून आज तुम्ही मेगा फायनलमध्ये आला आणि अशीच कामगिरी करत राहा. अमोल पाटील सारखा स्टार खेळाडू आणि एक लेजंड खेळाडू तुमच्यामध्ये आहे आणि सर्व यंगस्टरला घेऊन तुम्ही आज जी संघाची बांधणी केली, खरंच खूप चांगली कामगिरी केली. मेगा फायनल झाले, चॅम्पियन्स झाले, तर याबद्दल तुमचं काय मत असेल? माझं मत एवढंच आहे की सगळे पोरं यंगस्टर आहेत आणि चांगला खेळ करतात आणि प्रत्येकजण प्रत्येक गावातून खेळतो आहे आणि सगळेजण स्टारच आहेत. तर मला एवढंच बघायचं आहे की असंच परफॉर्मन्स देत राहा. अजून खूप साऱ्या टुर्नामेंट बाकी आहेत आणि याच्या त्याच्या टीममध्ये जाताना जरा विचारून जा. आणि स्पेशली मी कृष्णादाचा थँक्स करेन कारण त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, कारण आम्हाला एंट्री फुल झाली होती इथे. तर त्यांनी त्याला एक फोन केला की आम्हाला बाबा इथे खेळायचं एंट्री भेटेल का, तर त्यांनी बोला की माझी एंट्री आहे ती तुम्ही खेळा म्हणून. तर मी स्पेशली त्याचं थँक्स करेन. आणि खरंच कृष्णादादाबद्दल तर बोलावं तितकंच कमी आहे, कारण नेहमी सातत्याने तो प्रत्येकासाठी काही ना काही गोष्टींसाठी मदतीसाठी उपलब्ध असतो आणि त्याच्यामुळे आज तुम्हाला इथे संधी मिळाली, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, मेगा फायनल चॅम्पियन सुद्धा झाले. तुमच्या यंगस्टरबद्दल तुम्ही चांगले बोलले सुद्धा, पण यंगस्टरला तुम्ही एक संदेश दिलाय का दुसरीकडे खेळायला जाताना पहिले अमोल फराडला विचारून जा, असं तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं वाटतं. मला असं सांगायचं आहे की दुसरीकडे जाताना म्हणजे खेळा दुसरीकडे, पण जर आपली एंट्री असेल तर आपल्यामध्येच केला. माझं हे बोलण्याचा उद्देश होता, कारण मी काय त्यांच्याशी ॲग्रीमेंट केलेलं नाही वर्षभराचा. आणि बरोबर आहे की जो तुम्हाला वर आणतो त्याला तुम्ही विसरू नका, हेच तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. मेगा फायनलचे चॅम्पियन झालेत तर काँग्रेट्स आपल्या संपूर्ण ग्रामीण क्रिकेटला आणि जय क्रिकेट, जय महाराष्ट्र. तर वळूया आता मुख्य पारितोषिकाकडे. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ठरलाय ज्या खेळाडूने धावा केल्या, धावांचा पाऊस पडला, विकेट कॅरी केल्या आणि तो ठरलाय. टोटल पॉइंट्स असतील ते आमचे 61 आणि खेळाडू ठरतोय तो आरेश 11 संघाचा यश पांचाळ. पॉइंट्स होते तब्बल 61 आणि 61 पॉइंट्स कॅरी केल्यानंतर या सामन्यातील मालिकेवीराचा पुरस्कार ठरलाय तो यश पांचाळ. आणि मी विनंती करतो संजय